मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेली पहिली नॉन एसी लोकल दाखल होणार आहे। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली ही आधुनिक लोकल मुंबईकडे रवाना झाले। लवकरच कुर्ला कारशेडमध्ये तांत्रिक तपासणीसाठी ती दाखल होणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांची सुविधा देण्यात आली आहे। सेवेत दाखल होण्यापूर्वी प्रत्यक्ष प्रवाशांच्या वापरातून विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत। या उपक्रमामुळे गर्दीच्या प्रवासात होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे आणि मुंबईकरांसाठी अधिक सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची नवी दिशा मिळणार आहे। माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ICF द्वारे ही एक नवीन लोकल बनवली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये दरवाजे बंद होण्याची सोय आहे। या लोकलच्या माध्यमातून आपण प्रवाशांना सुरक्षित आणि संरक्षित असा प्रवास देण्याचा प्रयत्न करतो आहोत। ही लोकल चेन्नईमध्ये ICF पेरंबूरमध्ये बनवण्यात आलेली आहे आणि ह्या लोकलचा मध्य रेल्वे मुंबईच्या दिशेने प्रवास हा चालू झालेला आहे। या लोकलच्या मध्ये 3 नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिली सुविधा म्हणजे ज्याच्यामध्ये लोफर असलेले दरवाजे, याच्यामध्ये जवळजवळ 2/3 भाग हा लोवरच्या दरवाजाने बनवलेला आहे आणि 1/3 भागामध्ये याच्यामध्ये काचेचे दरवाजे आहेत। याच्या माध्यमातून प्रवाशांना आपण कुठल्या स्थानकापर्यंत पोहोचलो आहोत याची माहिती मिळू शकेल। यासोबतच याच्यामध्ये वेस्टिब्यूल म्हणजे एका डब्यातनं दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे। या गाडीला 6 कोचमध्ये आपण विभागू शकतो। 6 कोचच्या 2 भागामध्ये आपण याचे वेस्टिब्यूल चालू आहेत। या वेस्टिब्यूलच्या माध्यमातून एका डब्यात झालेली गर्दी ही समायोजित आजूबाजूच्या डब्यांमध्ये होऊ शकते, ज्यातून एका डब्यामध्ये जास्तीची गर्दी होणार नाही। याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये छतावरती लावण्यात आलेले संयंत्र, ज्याच्या माध्यमातून रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम, ज्याच्या माध्यमातून आपण डब्याच्या अंतर्गत जी हवा आहे त्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे योग्य ते ठेवू शकतो किंवा बाहेरील वातावरणातील ऑक्सिजनच्या प्रमाणा इतकं ठेवू शकतो, ज्याच्या माध्यमातून प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही असा प्रयत्न आपण करतो आहोत। ही लोकल आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा RDSOच्या माध्यमातून COCR ट्रायल्स याचे करण्यात येतील, ज्याच्यामध्ये सेफ्टी, रायडरशिपची क्वालिटी या गोष्टी कंट्रोल केल्या जातात। या गोष्टींच्या नंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण या ट्रेनची प्रवाशांसाठीची जी आवश्यकता आहे किंवा प्रवाशांसाठीच्या ज्या सोयीस्कर सुविधा याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दलची चाचणी करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रवाशांना यामध्ये चढण्या उतरण्यास काही त्रास होतो का, किंवा दरवाजे बंद होण्यास काही अडचणी निर्माण होत आहेत का, किंवा दरवाजे बंद केल्यानंतर प्रवाशांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय का, याच्या सगळ्या चाचण्या केल्या जातील। या चाचण्या झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा ICFला दिला जाईल। जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळून आली नाही तर आपण हा रेक प्रवाशांच्या सेवेमध्ये लगेच आणू। जर याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या तर त्याच्यानंतर तो बदलाव आपल्याकडे प्रॉपरली केला जाईल आणि त्या बदलावाच्या माध्यमातून आपण योग्य त्या काळजी घेऊन नवीन रूपामध्ये नवीन रेक हा मुंबईतील प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू। निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्ये बंद दरवाजाच्या AC असो किंवा या विदाऊट AC काही लोकल असो या निश्चितच करणार आहोत। पण आपलं जे पूर्णतः उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आपण MRBCच्या माध्यमातून जशा 238 AC लोकलची ऑर्डर आपण देतो आहोत, या लोकलच्या माध्यमातून प्रवाशांना जास्तीत जास्त AC सेवा देण्याचा प्रयत्न हा रेल्वेकडनं केला जातो आहे। पनवेल शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं SIR अंतर्गत आयोजित कार्यशाळेला माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यशाळेत मतदार यादी शुद्धीकरण, संघटन बळकटीकरण आणि निवडणूक पारदर्शकतेवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर तसंच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेत बोलताना किरीट सोमय्या यांनी मतदार यादीतील अनियमितता दूर करण्यासाठी सातत्याने मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। मतदार ही महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी विधानसभा झालेली आहे।
पण त्यात 2010 नंतर जे हजारो असे मतदार यांची नावं दिसत आहे की ज्यांचं मूळ काय आहे हे शोधायचं काम या SIR दरम्यान होणार आहे. ज्या मतदारांचं नाव मतदार यादीत आहे पण त्यांचा पूर्व इतिहास दिसत नाही अशी सगळी नावं कापली जाणार. महाराष्ट्राचा मतदार यादीतून किमान 50 लाख बांगलादेशीची नावं कट होणार. पश्चिम बंगालचा मतदार यादीतून 90 लाख डिलीट. महाराष्ट्रात पण 50 लाख बांगलादेशीची नावं. आम्ही पुढच्या आठवड्यात आसपास असे हजारो बेकायदेशीर घुसखोर आलेले आहेत. त्याची पाहणी करायला मी आणि आमदार प्रशांत ठाकूर जाणार आहोत. पनवेल विधानसभेत खासदार तो मुंब्रा कडवा तो या सगळ्या ठिकाणी हजारो बांगलादेशी आहे. त्याचे शोध घ्यायचं काम आम्ही सुरू केलं आहे. मागे दादा आपण वलभ गावात मध्ये देखील आला होता, दौरा केला होता. आणि 2 गोष्टी झालेल्या आहेत. आपल्याला माहित आहे की पनवेलच्या एका गावात जवळजवळ 26 बोगस जन्म नोंदणी झालेल्या आहेत. ते या SIR साठीच आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र वापरायचं देवेंद्र फडणवीस यासाठी आता सगळ्या ज्यांनी बोगस पुरावे या SIR मध्ये नोंद देणार तो 3 वर्षासाठी जेलमध्ये जाणार. आज आम्ही सांगितलंय की एक जसं पश्चिम बंगालमध्ये 90 लाख डिलीट झाले, 28 लाख जे चॅलेंज केलं होतं ममता बॅनर्जीने ते एकही व्यक्ती त्यांचे वडील इथे जन्माला आले होते त्यांचं मतदान कोणी देऊ शकले नाही कागद. तेच काम पनवेल विधानसभेत आपण एक बांगलादेशी नाव मतदार यादीतून कापण्याचं काम म्हणजे SIR. ओके. कल्याण येथील कमलादेवी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून झालेल्या आंदोलनानंतर आता तोडगा काढण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉलेज प्रशासन यांच्यात संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉलेज प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची तयारी दर्शवली आहे. गैरसमज दूर करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. या संवादातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परिसरात पुन्हा शैक्षणिक वातावरण सुरळीत होण्याची चिन्ह दिसत आहेत. रोज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कोकण प्रांत सहमंत्री आहे. विद्यार्थी परिषद म्हणून वर्षभर आणि त्याहीपेक्षा जास्त काळ सातत्यानं आम्ही कल्याण पूर्वेतल्या कमलादेवी कॉलेज बद्दल ऐकतोय. कमलादेवी कॉलेजमध्ये वेगवेगळे इश्यूजला स्वतः तिथं आम्ही फेस करतोय. मागच्या जवळपास 7 नोव्हेंबर 2025 कमलादेवी कॉलेजला काही अत्यंत छोट्या समाधान होण्यासारखे विषयांचे निवेदन आम्ही दिलेलं होतं. मधमाशांच्या पोळ्यापासून स्वच्छतागृहापासून ते अगदी संगणक कक्षापासून आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कॉलेजचं ग्राउंड, जिमखाना, रेफ्युजी कॅम्प, रेफ्युजी एरियाज अशा सगळ्या विषयांवर आम्ही बोललेलो होतो. त्या सगळ्यापेक्षा एक गंभीर विषय असा होता की आयुष ओम प्रकाश बरई नावाचा एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याची कॉलेजनं जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी फसवणूक केलेली होती. त्याला ऍडमिशन एका स्ट्रीम मध्ये दिलं आणि त्यानंतर फक्त आर्थिक त्याच्या शोषण करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन दुसरीकडे वर्ग केलं. कसल्याही प्रकारे त्या विद्यार्थ्याला कन्व्हिनियन्स होऊ दिला नाही. त्या विद्यार्थ्याला साधं पालकांशी सुद्धा बोलू दिलं नाही. आणि त्यानंतर ज्यावेळी 2-2.5 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला विद्यापीठानं नॉट एलिजिबल म्हटलं त्यावेळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्याही विषयात आम्ही बोलत होतो. आज ज्यावेळी मागच्या 3 महिन्यानंतर त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर निराकरण झालं नाही, त्यांनी त्या मुद्द्यांवरचं समाधान केलं नाही. आज परत एकदा विद्यार्थी परिषद म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कल्याण शहरातल्या, कल्याण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी काही मुद्द्यांचं निवेदन परत एकदा स्मरणपत्राच्या रूपामध्ये तिथं घेऊन गेले आणि यांच्याकडनं आता अपेक्षा शिल्लकच राहिल्या नाहीत. आणि आता हे आमचं अस्तित्वच आमच्यासाठी नाही म्हणून आम्ही त्यांच्या नावानं बोंब ठोक केली. आम्ही त्यांच्या विरोधात निदर्शनं केली. हेच सगळं आतापर्यंत झालं. या दरम्यान सुद्धा कॉलेजच्या रजिस्ट्रारनी, कॉलेजच्या संस्थाचालकांनी दमदाटी करत आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचत आणण्याचा प्रयत्न केला. साधं लिहून द्या अशी आमची मागणी सुद्धा ते मान्य करू शकले. स्ट्रीमला होता आणि कोणत्या स्ट्रीम मध्ये त्याला ट्रान्सफर केलं? त्या विद्यार्थ्याचं BSc IT ला नॉर्मल ऍडमिशन प्रोसेसनुसार, रेग्युलर ऍडमिशन प्रोसेसनुसार ऍडमिशन झालेलं होतं.
आयुष ओमप्रकाश बरई 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचं फर्स्ट इयर BSc IT ला ऍडमिशन झालेलं होतं. कॉलेजनं फक्त अधिकच्या सीट मिळवून BSc CS मध्ये त्याला वर्ग केला आणि BSc CS मध्ये त्याच्याकडनं अधिकचा पैसा उकळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी जवळपास दीड वर्ष झालं, 3 सेमिस्टर झाले, 4थ्या सेमिस्टरला विद्यापीठानं नॉट एलिजिबल म्हटलं आणि मग कॉलेजनं त्यावेळी त्या विद्यार्थ्याला खोट्या पद्धतीनं खोट्या गोष्टी सांगून त्याला बळजबरी BCom ला ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केलं. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील पडघाजवळील तळवळी नाका इथं मध्यरात्री सेंट्रो कारनं अचानक पेट घेतल्यानं बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या या कारनं अचानक पेट घेतला, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गाडीत CNG सिलेंडर असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याची प्राथमिक माहिती मिळते. आग लागल्याचं कार चालकाच्या लक्षात येताच गाडीतून दोघेही तातडीनं खाली उतरले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी गोदरेज कंपनीची 1 आणि भिवंडी अग्निशमन दलाची 1 अशा 2 अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून कार पूर्णपणे जळून खाक झाले. भिवंडी शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. गोदामात मोठ्या प्रमाणात भंगार आणि चिंधी साठवलेली असल्यामुळे आग वेगानं पसरल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि शांतीनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं प्रयत्न करत सुमारे 1 तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कूलिंगचं काम सुरू आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता परिस्थिती काय आहे? कॉल 4:40चा कॉल होता आम्हाला. त्याच्यानंतर आपले बीट मार्शल पोलीस पण आपल्या फायर ब्रिगेडला आले. त्याच्यानंतर आम्ही घटनास्थळी येऊन पाहणी केली तर फातिमा नगरमध्ये ते आग लागली होती. ते भंगार चिंधीचं आहे गोडाऊन. सदर आता तो कंट्रोलमध्ये आहे. आजूबाजूचे सर्व आम्ही गाळे आणि रूम वाचवलेले आहेत. गाल्यामध्ये काय होतं नक्की? चिंधी आणि भंगार आहे. आता आगीमध्ये जीवितहानी वगैरे काय? जीवितहानी काय झालेली नाही. बंद होतं गोडाऊन बंद होतं. मोठं नुकसान झालं आहे ना. अजून मालक आले नाही, त्यानंतर आम्हाला समजेल. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.